तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज खूप दिवसातनं व्हिडिओ बनवाय घेतलाय बरं का। त्यासाठी व्हिडिओला सर्वजण अगोदर लाईक करा, शेअर करा, तसंच आपल्या चॅनलवरती नवीन आजचं चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा आता सकाळचे 10 वाजलेले आहेत। बाय मनीला घेऊन कुठं फिरते तू? तर बघा मनी आमची कशी बाईच्या मागं फिरती। तर ती आहे बारकी बहीण, तिकडे आपल्या अप्सरा दिल्या त्या सोडून। तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये एका दादांच्या कमेंट होत्या बरं का, की आपण कोंबड्या कशा विकतोय आणि विक्रीसाठी आहेत का। तर विक्रीसाठी पण आहेत आणि बऱ्याचशा विकल्या पण, आणि प्लस आता आपण 6 कोंबड्या बसवलेल्या तुम्हाला दाखवती। आणि बघा आता इकडे मोकळ्या सोडल्यात, कारण काय झालं माहिती आहे का, जवळपास 150 ते 200 कोंबड्यांचं कुक्कुटपालन आपलं झालं बरं का। पण ह्या ह्या रानात आपला ऊस होता का नाही, तर त्यावेळेस मुंगसांनी लय नुकसान केली। कारण मुंगस बोक आणि कोल्ह दिवसभर कोंबड्या मोकळ्या सोडल्या का नाही तर घेऊन जायच्या। तर कशा आपल्या कल्याणी, ईश्वरी, राधा त्यांचा आता चाललाय टायमिंग आरामाचा। तर आता 10 वाजले बघा, इकडे सावलीला घेतल्या। आज सकाळचीच वैरण पण आणून ठेवली, तुम्हाला दाखवते आता व्यवस्थित बॅक कॅमेऱ्याने। आणि ज्या आपण मुरगासाच्या बॅगा भरल्या होत्या का नाही, तर बघा 2 एकरात किती बॅगा भरल्या ती पण दाखवते तुम्हाला। तर चला आता तिकडेच जाऊ। तर हा का कसं चाललाय ह्यांचा। तर आता इकडे घेतल्यात सावलीला बांधले ते तेव्हा त्या गोट्यातल्या बी सगळ्या बांधल्या। आता 10 वाजा आता थोडस ऊन बळावलंय का नाही, त्याच्यामुळे आता ऊन चटाकतं। तर ही आमची हिटलर बघितला का कशी करते, खाती का मोबाईल, खाती मोबाईल। तर ही आपल्या गाया इकडं आता सावलीला बांधल्यात आणि इकडं आपल्या अप्सरा पण चरते ते। आज सगळ्या सकाळच मोकळ्या सोडून दिल्या ते। काय होतंय लयच अजून पण आता एवढं पटांगण झाले तरी मुंगस ही लय येते ती। आणि कोंबड्या आपण बसवलेल्या पण तुम्हाला दाखवते। तर आपण म्हणजे असे पिल्लं निघल्याच्या नंतर का नाही कोंबडी आणि पिल्लासहित कोंबडी पण विकतो बघा। इकडं वैरण आणली आणि ह्या एवढ्या 4 बॅगा मुरगासाच्या भरल्यात बघा। म्हणजे 2 एकर मकवान घेतलेलं, पण त्यातनं जवळपास एक अर्धा एकर असंच हिरवं चारलं गायांना, आणि हे 1.5 एकराचा मुरगास केलेला आहे। तर आता जवळपास 4 ते 5 दिवस झालं बघा बॅगा भरून ठेवलेल्या। तर आता एवढ्या व्यवस्थित अशा पॅक करून ठेवल्यात ना, जाम बांधून, त्यात हवा जाण्या भानगड नाही आणि मुरगास खराब होण्याचं पण काय ही नाही। काय इकडं आपल्या अप्सरा चरते ते। तर इकडं बसवल्यात आहे बघा कोंबड्या, जवळपास 6-7 कोंबड्या आता बसवलेल्या आहेत आपल्या। तर भरपूर आता पिल्लं निघणार आहेत ह्याची। तर ह्या काही इथं आहे ही कांद्याचं रोप, अशा पद्धतीचं कांद्याचं रोप झालंय। तर आता आपल्या कांद्याची लागण चालू आहे आता सध्याला, कालपासून लागण चालू आहे आणि रोप संपत आलं एवढंच राहिले। तर ही काय तासभर बी गेलो नसतं लावायला, घरच्या घरीच लागण चालली आहे रानात। तर गेल्यात आता पुढं रोप उपटून घेऊन येते, नंतर असं कट करायचं हे बघा, त्याचं शेंड कट करायचं, नंतर मग हे बुडकं खालचं लावून काढायचं। चला आता तुम्हाला दाखवते आपल्या अप्सरा। तर हे बघा 6 कोंबड्या बसवलेल्या आहेत हे अंड्यावरती, आता ह्याच्या खाली आणि ह्या साईडला 4 आहेत ह्या। तर अशा सगळ्या भरपूर आता बसवल्यात। आता आपल्याकडे भरपूर कोंबड्यांची पैदास पिल्लांची होणार आहे हे बघा। ठीक आहे, प्रत्येक कॅरेटामध्ये अशा कोंबड्या बसवलेल्या आहेत। तर सगळ्या कोंबड्या ज्या आहेत का ना आपण ह्या आपल्या अप्सरा, तर 18-19 अंड्यावरती बसवल्यात। तर कमीत कमी 14-15 तरी ह्याची पिल्लं निघतात, कारण पिल्लाला कोंबड्या ह्या सर्व चांगल्या येतात, त्याच्यामुळे पिल्लं भरपूर काढतात। त्याच्यामुळे आता एवढ्या 6 कोंबड्या सध्या बसवलेल्या आहेत आणि बाकी आता सगळ्या मोकळ्या येतात। आणि ह्या साईडला हो का इथं कोंड्यात ह्याच्यात पिल्लं। तर कसं की आता आपल्या ह्या गावरान कोंबड्या आहेत का नाही, तर 18-19 अंड्यावरती बसवल्या का नाही, तर सहज 14-15 पिल्लं तर काढते बरं का। पण आपण सरांसर 10-10 जरी धरली प्रत्येक कोंबडीच्या मागं ना, तरी पण आता आपल्याला ही 60 पिल्लं म्हणजे 60 कोंबड्या आपल्या हे तयार होणार इथं। तर आता अशा पद्धतीनं बसवल्यात। तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बसवता कोंबड्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा। कारण कसं हे आपलं सिंपलमध्ये आपली कॅरेट शिल्लक असतं, तसं आपल्या शेतकऱ्यांकडे कसं आहे
की तरकारीसाठी ह्याच्यासाठी आपली शिल्लक कॅरेट असतात, मग त्याच्यातच बसवून टाकायच्या. तर असं प्रत्येक वेळेस आम्ही काय करतो, कोंबड्या खुडक असल्या का नाही लगेच बसवून टाकायच्या, म्हणजे घरच्या घरी कोंबड्या तयार होते त्या आणि आपलं पैसे वाचतात. कारण अशी कोंबडी घ्यायची म्हणलं का नाही तर खुडकावून कोंबडी घ्यायची म्हणलं तर 500 रुपयाला बसती. प्लस अंडी 7 रुपयाला एक अंड आहे, आमच्याकडे 7 रुपयाला आहे, काही काही ठिकाणी 10 रुपयाला पण आहे. ती सध्या आपल्याकडे 7 रुपयानेच आपण विकतो. तर असं एका कोंबडीला जवळपास 600-700 रुपये खर्च होतो. त्याच्यामुळं कसं की जसं आपल्या घरच्या कोंबड्या खुडू खात्या अशा बसवल्या ना तर भरपूर कोंबड्या तयार होत्या. तर आपलं बरंच मोठं आता कुक्कुटपालन झालं बरं का. पण विषय असा झाला की मुंगसांनी सगळं वाटोळं केलं दारात ऊस असल्यामुळं. तर असं आता आपण अनेक नव्याने सुरुवात केलेली, आता भरपूर आपल्या कोंबड्या होणार आहेत. तर आमची काली आणि कल्याणी कशा इकडं ती करते त्या बघितलं का, एका किती मळा करतात, चाटतात. तर काल दिवसभर कांद्याची लागणच चालू होती, कांदा लावणीच चालू होती आणि आज पण कांदा लावायचा आहे. 2-3 दिवस झालं. तर आपल्या शॉपला सुट्टी आहे दुकानाला, कारण कांद्याची लागण झाल्याशिवाय आता 2 दिवस काय अजून जायचं नाही. कारण रानातली कामं आले का रानातलेच करून घ्यायचं. आणि इकडं आहे आपला ऊस बांधणीचा ट्रॅक्टर. तर इथं 2 दिवस ट्रॅक्टरला पण सुट्टी दिली आता लागण होस. तर चला आता ह्या लागल्या आराम करायला. आता आपण रानात, तर आमच्याकडे कशा पद्धतीने लागण करतात, कशी हे करतात ना, नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की कांद्याची लागवड कशी केल्या जाते आमच्या इकडं. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि इथून पुढं रोजची रोज कंटिन्यू आपलं व्हिडिओ येते, असे प्रयत्न मी नक्कीच करीन. काय होतंय बऱ्याच वेळा असं म्हणजे भरपूर गॅप पडतोय, कारण कामाच्या ॲपमुळं वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला, त्याच्यामुळं मग बराचसा गॅप पडलेला आहे. पण इथून पुढं नक्कीच प्रयत्न करीन मी रोजचे रोज कंटिन्यू व्हिडिओ बनवायचं. तसंच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या, पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आमचा डॉन कसा बसला इकडं मुंगसाला राखण बघितलं का तेव्हा. तर ह्या साईडनं म्हणजे ऊस आहे ना पलीकडं, तर तिकडून मुंगासारखं येतं, त्याच्यामुळे हा का इकडं कसा बसलाय. तर असं चला, बाय सर्वांना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.